नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत जवसाचे लाडू. आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. मग आता केस गळती ती असे प्रत्येकाला प्रॉब्लेम लेडीजला होतात. मग अशा वेळेसाठी हे जवस ना आपल्याला खूप फायदेशीर आहेत आपल्या शरीरासाठी, केस गळतीवर, सांधेदुखीवर. तर तुम्ही ना आता अशा प्रकारे लाडू करून पहा जवसाचे, तुम्हाला खूप फरक जाणवेल. तर मी त्यासाठी काय काय साहित्य घेतले आणि कसे केले ते चला पाहूयात. तर इथे ना मी एकाच वाटीचं प्रमाण घेतलं आहे सर्व. तर मी तर अर्धी वाटी जवस घेतलं आहे, अर्धी वाटी सुक्कं खोबरं घेतलं आहे, अर्धी वाटी तूप घेतलं आहे, 1 वाटी गूळ घेतला आहे आणि 1 वाटी कणिक घेतली. आपली चपात्याची दररोजची जी कणिक असते ना गव्हाची ती घेतली. आणि इथं ना आता हे डिंका अंदाजेच घेतला आहे, तसं काय त्याचं प्रमाण नाही. आपलं 2-3 चमचे पोह्याच्या चमच्याने असेल आणि 1 चमचा विलायची पावडर घेतलेली आहे. तर आता ना सुरुवातीला जवस आहेत ना कोरडेच भाजून घ्यायचे, तूप वगैरे काही टाकायचं नाही त्याला. जवस कोरडेच बारीक गॅस करून बारीक गॅसवर भाजायचे. बारीक गॅसवर 10 मिनिटं मंद गॅसवर चांगले भाजले का नाही, मग ते छान आतून पण खरपूस असे भाजले जातात. आणि जर फुल गॅसवर भाजलं तर ते फक्त तडतड उडतात आणि त्याला काळपट कलर येतो आणि आतून व्यवस्थित ते भाजले जात नाहीत. म्हणून बारीक गॅस करून 10 मिनिटं आपले हे जवस भाजून घ्यायचे. आता जवस भाजले, आता खोबरं भाजून घेऊ. खोबरं पण बारीक गॅसवरच भाजायचं. 5 मिनिटात आपलं खोबरं भाजायचं, त्याला लालसर कलर येऊस तर. जास्त पण काळे करायचे नाहीत, असं थोडंसं लालसर झालं की 5 मिनिटं फक्त भाजायचे. आणि जर तसं बिना भाजता जर खोबरं टाकलं ना आपण, आपले लाडू जर जास्त दिवस राहिले तर त्याला त्या खोबऱ्याला आपला वास लागू शकतो. लाडूला आपल्या त्या खोबऱ्याचा खोटासा वास लागू शकतो, नाही न भाजता खोबरं टाकलं तर. आता खोबरं आणि जवस आपण कोरडंच भाजून घेतले. आता आपण कढईत 2-3 चमचे तूप टाकूया आणि त्याच्यात ना आता आपला जो डिंक आहे ना तो डिंक आपण तळून घेऊया. तर डिंक पण बारीक गॅसवरच तळायचा. एक डिंक तळायला खूप वेळ लागत नाही. 1-1.5 मिनिटात आपला एक किंवा 1.5 मिनिटात आपला डिंक चांगला तळून निघतो, असा फुलतो, मस्त खुसखुशीत होतो असा. तर तुम्ही पाहू शकता मला 1.5 मिनिट लागलं आपला डिंक तळण्यासाठी एक बारीक गॅसवर. तर आपला डिंक चांगला तळला की एका डिशमध्ये काढून घ्यायचा तो पण. तर आणि त्या राहिलेल्या तुपातच ना आता आपण जी आपली कणिक आहे ना ती कणिक टाकून ती कणिक पण चांगली भाजून घ्यायची मंद गॅसवर. मग कणिक भाजताना अजिबात गॅस मोठा करायचा नाही, बारीक गॅसवरच आपली कणिक भाजून घ्यायची. आणि आता आपण जी अर्धी वाटी तूप होतं का त्यातलंच आता हे डिंक तळताना 2 चमचे तूप टाकलं आणि त्या राहिलेल्या तुपातच कणिक भाजत आहोत. आणि नंतर राहिलेलं जे तूप आहे का त्यातलं सुद्धा ते तूप आपण त्या कणकीत टाकायचं नंतर थोड्या वेळाने, जरा 1-2-3 मिनिटांनी. आणि एक चमच्यावर फक्त तूप ठेवायचं त्यातलं, आपल्याला नंतर गुळाचा पाक तयार करण्यासाठी लागल म्हणून त्यातलंच ठेवायचं. एवढं अर्धी वाटीच तूप भरपूर होतं आहे आपल्या लाडूसाठी. आपण सुरुवातीला डिंक बरोबर 2 चमचे टाकलं आणि आता ना राहिलेलं तूप आपण नंतर टाकूया आपली कणिक चांगली भाजल्यानंतर. तर फक्त 1 चमचा ठेवायचं त्यातलं. 1-2-3 मिनटंच मी आपली कणिक भाजली त्या राहिलेल्या तुपात बारीक गॅसवर, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि आता आपलं जे राहिलेलं तूप आहे का त्यातलं सर्व तूप टाकते, फक्त 1 चमचा तूप ठेवते. तर अशीच बारीक गॅसवर कणिक आपली भाजून घ्यायची. तर आता हे 2-3 मिनिटांनी दाखवली तुम्हाला, नंतर सुरुवातीपासून 10 मिनिटांनी दाखवते एकदा. आणि नंतर आपली कणिक चांगली भाजल्यानंतरच दाखवते. तर मला बरोबर 20 मिनिट लागले आपली कणिक चांगली भाजण्यासाठी बारीक गॅसवर. तुम्ही पाहू शकता आता 3 मिनिटांनी कणकीचा कलर, आता हा 10 मिनिट झाले आपल्या कणकीला बारीक गॅसवर. 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता जरा गोल्डन कलर आला आहे आपल्या कणकीला. आणि आता आणखीन 10 मिनिटांनी, म्हणजे बरोबर सुरुवातीपासून आतापर्यंत 20 मिनिट झाले. तो का आता 20 मिनिटांनी तुम्हाला दाखवते आपली कणिक अशा प्रकारे भाजलेली आहे. आता आपली कणिक चांगली भाजली. मी आता गॅस बंद करते. मस्त वास सुटला आहे आपल्या कणकीचा आणि असे खरपूस दिसायला पण छान दिसायली आणि वास पण छान येईल आहे. आता ही कणिक आपण काढून घेऊ एका ताटात आपल्या. आपले जवस पण आता थंड झालेत. आता ते थंड झालेले जवस आहेत ना ते आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ. त्याला काही एकदम बारीक अशी फाईन पेस्ट करायची नाही, मोठं राहिलेलं चांगलंच आहे अशा प्रकारे. म्हणजे खाताना जवस काही दाताखाली आलेले छानच लागतात. तर अशा प्रकारे आता हे जवस आपण मिक्स करून घेऊ याच्यात. आता ना आपले जे आपण खोबरं आणि डिंक आहे ना तळून घेतलेलं डिंक आणि भाजून घेतलेलं खोबरं ते पण मिक्सरमध्ये आपण बारीक करून ते पण आपल्या ह्या मिश्रणातच टाकायचं. तर सुरुवातीला खोबरं मी बारीक करते, जरा थोडं 1-2 मोठाडं राहिलं तरी चालते, काही हरकत नाही. आणि असं दाताखाली आलेलंच खोबरं ते छान लागतं तसं पण. आणि आता डिंक घेऊ आपण. तर
डिंकाचा हाताने जरी कुस्करला तरी तो तळल्यास खुसखुशीत होतो. त्याला काय मिक्सरवर काढायची गरज नाही, पण मी टाकला मिक्सरमध्ये हाताने करण्यापेक्षा, कारण तो तळल्यानंतर खुसखुशीत होतो. त्याला काय असं एकदम मिक्सरलाच काढावं असं काही नाही, हाताने सुद्धा चुरलं तरी ते होतं. पण मी काढलं होतं मिक्सरचं भांडं, खोबरं काढल्यास नंतर ते, म्हणून त्याच्यात अशा प्रकारे झाले. आता हे पण आपण हे मिश्रणात टाकू, हे सर्व आपण चांगलं मिक्स करू. आता याच्यात आपण विलायची पावडर टाकू. तुम्ही याऐवजी सुंठ पावडर, जायफळ पावडर ते पण टाकू शकता, पण माझ्याकडे सध्या विलायची पावडरच होती अवेलेबल, म्हणून मी तीच टाकलेली आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ. आणि आता जे आपलं राहिलेलं तूप आहे ना, 1 चमचा तूप, ते आपण कढईत टाकलेलं आहे ना. आता त्याच्यातनं आपण, तुम्ही पाहू शकता मी सर्व तूप टाकलेलं आहे. आणि आपण जो खिसून घ्यायचा गुळ, म्हणजे तो लवकर वितळतो आपला पाकात. कधी पण असे खडे टाकायचे नाहीत गुळाचे, तर खिसल्यामुळं तो लवकर वितळतो आपला गुळ. तर मी तुपात आपला हा खिसलेला गुळ टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तो आता ना, एक गुळाला पण जास्त वेळ काही लागत नाही ही होण्यासाठी. थोडं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे 1-1.5 मिनिटातच आपला गूळ चांगला असा ही झाला आहे, वितळला आहे. आपल्याला काय त्याचा पाक तयार करायचा नाही आहे, आपल्याला फक्त तो वितळून घ्यायचा आहे. त्याला तुम्ही पाहू शकता 1-1.5 मिनिटं झालं आहे. आता मी गॅस बंद केला आहे, जास्त करायचं नाही, तर त्याचा पाक तयार होईल. तर आता त्याच्यात आपलं जे मिश्रण आहे ना, ते टाकायचं आणि लो गरम आहे तोपर्यंत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. ते मिश्रणाला गुळसर लागला पाहिजे व्यवस्थित, नाहीतर मग परत आपण ताटात काढून घेऊ आणि हाताने त्याला चोळून एकसंध करू. असे काही काही गाठी आहेत ना आपल्या कणकीच्या आणि जवसाच्या, तर त्याला पण गुळ लागावं म्हणून आता मी जरा गरम आहे म्हणून चमच्याने एक मिनिटभर असं ही करते. आणि नंतर हातानेच, कोमटच असताना हाताला काही चटका बसत नाही एवढा कोमट झाल्यास. तर आता कोमट झाले, मी हाताने चांगलं चुरून घेते त्याला. आणि आता गरम गरम आहे तोपर्यंतच ह्याचे लाडू वळून घेऊ. तर चांगले व्यवस्थित झाले आपले मिश्रण, परफेक्ट प्रमाण झाले सर्व काही. तर आता ह्याचे लाडू वळून घेऊ. एक लाडू तुम्हाला वळून दाखवते आणि नंतर बाकीचे लाडू सर्व वळल्यानंतरच दाखवते. तर हातात घेतल्यास असं दाबून दोन्ही हाताने मस्त लाडू वळला जाते. आपण टेस्टला पण इतका छान झाला आहे, तुम्ही ओळखू पण शकणार नाही की हा जवसाचा लाडू आहे म्हणून. इतके छान झालेले आहेत. आपण जवस खूप छान भाजलेत, त्याच्यामुळे ते मस्त खमंग लागतात आणि खूप शरीराला आपल्या थंडीच्या दिवसात पौष्टिक असतात. तर मग कसे वाटले तुम्हाला माझे जवसाचे लाडू ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे लाडू नक्की करून पहा, खूप आपल्या शरीराला पौष्टिक आहेत हे. आणि कसे वाटले लाडू ते नक्की सांगा.